आरे वारे सोडल्यानंतर जिकडे नजर जाईल तिकडे आंबा आणि काजूचे कलम म्हणजेच बागा होत्या आणि त्यांना आलेल्या मोत्यासारख्या मोहराचा सुगंध सगळीकडे दरवळला होता. एक क्षण असं वाटलं की आपण त्या बागेच्या मोहातच अडकलो की काय. पण कशीबशी त्यातून आपण सुटका करून घेतली, कारण आपल्याला पुढचा पल्ला गाठायचा होता आणि निघालो कोकणातील एक जेम म्हणून ओळखला जाणारं शहर रत्नागिरीमध्ये. रत्नागिरी शहर हा कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अतिशय सुंदर असं शहर आहे. रत्नागिरीमध्ये सीलिंग बीचवरून खूप सुंदर दृश्य पाहायला मिळाली. शहर सोडल्यावर आपण पुढे आलो नीट मुंबरी बीच रोडवर आणि तिथून आपण नीट मुंबरी बीच रोडची सुंदरता अनुभवली. सफर एक अशा ठिकाणाचा जिथे गेल्यावर जाणवते की स्वर्गाहून जर काही सुंदर असेल तर हीच ती जागा. अशी काही ठिकाणे आपल्याला जाणीव करून देतात की आपण त्यांच्या समोर काहीच नाही. माणूस उगाच गर्व करतो आपल्याकडे असलेल्या ठेवींचा, पण खरं तर ह्या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत कोणी असेल तर तो हा निसर्ग आहे, ज्याच्या सानिध्यात येण्यासाठी आपण आपला वेळ, आपला पैसा, आपली सगळी कामे बाजूला ठेवतो.